मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा 21वा हप्ता. लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याचा GR अजूनही आलेला नाही. येत्या 1-2 दिवसात GR जर आला तर त्याचे वितरण मे महिन्यातच होईल, कारण आता एप्रिल पूर्ण संपत आलेला आहे. आज 29 एप्रिल 2026 आहे आणि मागच्या महिन्यात जर तुम्ही बघितलं असेल तर फेब्रुवारीच्या हप्त्याचा GR 24 मार्च 2026ला आलेला होता आणि तिथून 4 दिवसांनी म्हणजे 28 मार्चपासून वितरणाला सुरुवात झालेली होती. तर मागच्या महिन्यात 28, 29, 30 ह्या 3 दिवस वितरण झालेलं होतं. परंतु मार्च महिन्याचा अजूनही GR आलेला नाही. आज 29 एप्रिल आहे आणि जवळपास 1 महिना पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि मार्च पूर्ण आणि एप्रिल पूर्ण असे 2 महिन्याची गॅप आता इथे पडताना दिसत आहे. या महिन्यात खूप जास्त विलंब झालेला आहे. आत्तापर्यंत कुठल्याही महिन्याचा एवढा विलंब झालेला नव्हता. म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांना मार्च महिन्याच्या हप्त्याचे लवकरात लवकर GR काढून वितरण करावे ही विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत किंवा एखाद्या पोस्टद्वारे माहिती कळवावी, कारण लाडक्या बहिणींमध्ये सध्या नाराजीचं वातावरण दिसत आहे. कारण 2 महिन्याचे पैसे आलेले नाही आणि लाडक्या बहिणी बँकेच्या चक्रा मारत आहेत. काही बहिणींना पैसे आल्याचा SMS-सुद्धा मोबाईलवर येत नाही, म्हणून त्या बँकेत जाऊन चेक करतात की पैसे आले का. आणि सध्या उन्हाळा सुरू आहे, गावामध्ये शेतीचे कामंसुद्धा बंद आहे. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल ह्या दोन्ही हप्त्याचे जर वितरण बघायला मिळाले असते तर लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असता. कारण या योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत त्या गोरगरीब आहेत आणि अतिशय गरजू बहिणी आहेत. 30 तारखेपर्यंत KYC दुरुस्तीची संधी दिलेली आहे आणि 30 तारीख ही शेवटची तारीख आहे. 30 एप्रिलपर्यंत ज्यांनी KYC दुरुस्ती केली नाही त्यांचा हप्ता बंद होणार आहे. म्हणून नसेल केली तुम्ही तर KYC दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्या. माझ्या मते KYC दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सुद्धा वितरणाला विलंब होत असेल. KYC दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासनाकडून कुठली अपडेट येते का हे आता सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. शासनाचं लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 2 महिन्यापासून वितरणाला खूप विलंब होत आहे, त्यामुळे बहिणी नाराज आहेत. शासनाने लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे आधी महत्त्व दिलं होतं त्याचप्रमाणे इथून पुढेही अशाच प्रकारचं महत्त्व द्यावं, कारण लाडक्या बहिणी ह्या अतिशय गरजू आहेत. गोरगरीब बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत आणि दरमहा 1500 रुपये जर त्यांना मिळाले तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी रक्कम आहे. त्यांना त्यांच्या घर खर्चात, त्यांच्या आर्थिक खर्चात खूप मदत या पैशाची त्यांना होत असते. म्हणून शासनाने वितरणाच्या हालचाली लवकरात लवकर वाढवायला हव्या, कारण 2 महिने झालेले आहेत, अजूनही पैसे बहिणींना मिळाले नाही आणि कुठलीही अपडेट शासनाकडून अशी आलेली नाही किंवा कुठलीही पोस्ट आलेली नाही. एखादी अपडेट जर आली असती तर बहिणींना दिलासा मिळाला असता. त्याचप्रमाणे दर महिन्यात ज्या महिन्याचे पैसे बहिणींना त्याच महिन्यात जर दिले तर लाडक्या बहिणींसाठी चांगलंच होणार आहे. बहिणींना जो काही त्यांचा हप्ता आहे वेळेवर त्यांना दिला तर या योजनेचं सार्थक होणार आहे, कारण ही योजना गोरगरीब बहिणींसाठीच आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी या योजनेचं महत्त्व आहे. म्हणून यासाठी शासनाने लवकरात लवकर वितरण करावे आणि बहिणींचे हप्ते जास्तीत जास्त पेंडिंग राहायला नको. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की शासनाने लाडक्या बहिणींच्या वितरणाला विलंब करू नये, लवकरात लवकर त्यांना त्यांचा हप्ता द्यावा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओला लाईक करत चला. चॅनललासुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच खात्रीशीर महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.